चला दोन्ही टीमला शुभेच्छा. पहिलाच बॉल अगदी यष्टांच्या समोर लेग बिफोर द विकेट. इम्पॉर्टंट खेळाडू डीके बॅक टू द डगआउट. धीरज काथरा खरं तर आपण बघितलं या मॅच मध्ये त्याची विकेट फार अमूल्य होती. बामणडोगरीच्या अगेन्स्ट खेळत असताना हा संघ समोर आपण बघू शकता मेगा फायनल मध्ये प्रतीक्षा करत असताना खरं तर बघायचं आणखी एक चांगली लढत मेगा फायनल मध्ये तुम्हाला यानंतर जरूर बघायला मिळणार आहे. दिग्गज संघ या स्पर्धेमध्ये आले. ठाणे, रायगड, नवी मुंबई या विविध परिसरातून संघ आले. भिवंडीमधून संघ आपण बघितले आणि अगदी ही स्पर्धा यशाची उंच शिखरे गाठत असताना अजून तुम्हाला रुबाबदार पद्धतीने बघायला मिळते. आज अगदी बघितलं 90 वर्ष या स्पर्धेचं यशस्वीरित्या ही स्पर्धा आपण जरूर पार पाडतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये राजेश काथारा जे आलेत. 0वर पहिली विकेट गमावली. मोठं यश सध्या गोलंदाजी करत असताना आदित्य पाटील या गोलंदाजाला मिळाले. सेकंड बॉल या ओव्हरमधला आक्रमण करण्याचा प्रयत्न स्लोअर वन अँड लेग ब्रेकचा वापर इथे झाला. डॉट बॉलची ते सांगता होत असताना सुंदर सुरुवात या पॉवर प्लेची षटक अगदी बघतो आपण 4 ओव्हरची लढत सध्या मैदानामध्ये सुरू असताना आणि सुंदर सुरुवात झाली. अगदी पहिला बॉल विकेट आणि नंतर आलेला हा अगदी निर्धाव चेंडू. दोन्ही संघांनी भरपूर मेहनत केली इथपर्यंत पोहोचण्यासाठी. अतिशय चांगला खेळ या टीमने केला आणि ही लढत यशस्वीरित्या पार पडेल. थोडंसं दूर ठेवलं बॉलला एज लागलेलं यशच्या पाठीमागे टीपला असेल आणि अगदी कॉट बिहाइंड द विकेट राजेश काथरा यांच्या खेळीचा अंत. मग शून्य या धावसंख्या फरकावर अगदी बघतो आपण 2 विकेट गमावले सध्या टीम मैदानामध्ये. गबलू स्पोर्ट्स डेवाली या संघानं स्वर्गीय जीतेल वंजन नेहरी संघ देखील त्यांच्या प्रतिस्पर्धी संघाच्या प्रतीक्षेमध्ये आपल्याला तुम्हाला बघायला मिळेल. नवीन खेळाडू मैदानामध्ये पार पाडील. या खेळाडूचं देखील योगदान मोठे राहिलं टीमला इथपर्यंत पोहोचवण्यामध्ये. 5 मिडल ऑर्डर मध्ये दमदार बॅटिंग केली. आदित्य चौथा चेंडू या पॉवर प्लेच्या षटकामधील हो पारसाठी अगदी काही आका वेगळाचा फटका राहिलाय. संपूर्ण पद्धतीने आपण बघितलं तर हा बॉल चालाय बाउंड्री लाईनच्या बाहेर लॉंग स्टॉप मध्ये. हा चांगली 7 नशिबाची मिळाली चौकार. खर तर थोडंसं प्रेशर करत असताना टॅपचा प्रयत्न होता पारचा मागील बॉलवर तोपर्यंत एज लागून चौकार गेला. थोडंसं सॉफ्ट डिसमिसल फसवलं कर तर 5ला या बॉलवर स्लोअर वन केला आउटसाइड ऑफ यॉर्क केला आणि मोठे यश मिळतंय मैदानामध्ये. खरं तर पहिल्या षटकामध्ये आदित्य पाटील 5च्या खेळीचा अंत. तिसरी विकेट आदित्य पाटील आपण बघितलं तर पहिल्या 2 मॅचेस ज्याच्या अनुपस्थिती टीम मध्ये आपण बघितले आदित्यची आणि आज मला वाटतं तो त्या पहिल्या 2 मॅचेस खेळ असता तर प्लस पॉईंट जरूर पुढे असता. कारण या स्पर्धेचं वैशिष्ट्य बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट साठी देखील 2 वे बाईक नवीन फलंदाजा मैदानामध्ये दाखल होत असताना धावसंख्येचं टोटल सध्या स्थितीमध्ये धावा लागलेत. ऑन बोर्डवर 4
विकेट घे 3 सुरुवातीच मध्ये सध्या विकेटची पडझड सध्या सुरू असताना आदित्य पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होत असताना सन्मान केला या बॉलचा अगदी बघू शकता कारण हे तिखट राहिले हे षटक अतिशय चांगलं आदित्यचे षटक त्यांनी कमी गतीने गोलंदाजी करण्याला महत्व दिलं पहिला बॉल फक्त भरपूर वेगाने त्याने फेकला त्यावर विकेट त्याला मिळाले आणि पहिलं षटक संपलंय त्याच्यामध्ये विकेट गेले 3 धावा आहेत ऑन बोर्डवर फक्त आणि फक्त 4 चला स्पीडअप करा प्लीज जास्त वेग घेऊ नका आदित्य इन ऍक्शन मध्ये लगेच प्लीज केटी फिल्डिंग लावून घ्या पहिले षटक संपलंय धारदार गोलंदाजी पहिल्या ओव्हरमध्ये बघायला मिळाली 4 धावा ऑन बोर्डवर फलंदाज बाद झाले 3 दुसऱ्या ओव्हरमध्ये ओमकार नाईकच्या कांद्यावर सुरुवात होते सेकंड ओव्हरला ओमकार नाईक चांगली गोलंदाजी अगदी या मॅच मध्ये आणि गाण्यांची मेजवानी देखील बॅटिंगसाठी मैदानामध्ये दाखल होत असताना सध्या महेश पाटील आणि त्यानंतर एन किल्ला देखील तुम्हाला मैदानामध्ये बघायला मिळेल आपण अगदी सेट करण्यासाठी हा संघ उतरलाय समोर चॅलेंज तेवढंच मोठं टेनिस विश्वामधील टॉप टीम चौदाने स्पोर्ट्स बामन डोंगरी संघ आपण बघतो काय वेग होता ओमकार नाईक जेवढा स्पीड त्याला जनरेट करता येईल तेवढा त्यांनी बेरीज केला स्पेशली राहिले अनेक ओपन टुर्नामेंट ओमकारला नेहमीच आमंत्रण असतं तालुका हाफ असेल जिल्हास्तरीय ओपन स्पर्धा असेल धावसंख्येचा टोटल आपण बघतो सध्या 4 वर थांबलाय 7 बॉलचा खेळ संपला विकेट गेले 4 टॅप केल्या बॉलला फिल्डर पोहोचले बॉलवर डायरेक्ट हिटचे प्रयत्न केले पाठीमागे फिल्डर सिंगल बनली दुसरा प्रयत्न होता परंतु नकार दिला महेश सदीच्या होती या बॉलवर सेकंड करण्याचे परंतु एनकेने नकार दिलाय कारण ऑलरेडी टीमने भरपूर विकेट आतापर्यंत गमावलेत 5 वर संघाचा टोटल संत गतीने सध्या ही धावसंख्या जमवली जाते प्रत्युत्तर द्यावं लागेल बॅटिंग टीम मधून नेवाली टीमला इथून चौकार षटकार जरी कमी आले तरी सिंगल डबल कडे तुम्हाला कमीत कमी फोकस करावा लागेल दोन्ही खेळाडू सध्या चर्चा करतायत काय व्हायला पाहिजे काय करायला पाहिजे ज्याने विकेटची पतन थांबेल विकेटची रेलचेल थांबेल आणि ज्याने रन येतील याची सध्या काहीतरी अगदी दोन्ही चर्चा खेळाडूंमध्ये बघायला मिळाली तयार होत असताना बॉलर आपल्या बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा ओमकार हा बॉल देखील परफेक्ट वाईड वर गेले डिस्टन्सच्या फार क्लोज निघून गेलाय हार्ड लेंथवर गोलंदाजी करतात सध्या ओमकारला आपण बघितलंय मॅक्झिमम तो नेहमी थोडंसं 4थ्या 5व्या स्टंपवर गोलंदाजी आपण करताना त्याला बघितले परंतु या महत्त्वपूर्ण मॅचमध्ये सध्या नेवाळी संघाविरुद्ध तो लेंथ अँड लाईनमध्ये गोलंदाजी कशी करता येईल याचा प्रयत्न करतो कारण ऑलरेडी क्लीन बॉल त्याला मिळाला होतो विकेट का महेश प्रत्युत्तर देतील लेफ्टी हा फुल टॉस तिथे टायमिंग करता आलं नाही की इतक्या झपक्यान बॉल बॅटवर आला की बॅटच्या स्टिकरपर्यंत हा बॉल जाऊन लागलाय शेवटचे अगदी हा चेंडू फेकला जाईल धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 11 बॉलच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त 6 धावांवर
शांत सध्या ठेवण्याचं काम केलंय फलंदाजांना एन के कडे सुरुवात करी तर टेनिस विश्वामध्ये पनवेल तालुक्यामध्ये बऱ्याच खेळाडूंना कोणी अगदी प्रसिद्धी दिली असेल. प्रकाश ज्योतामध्ये कोणी आणलं असेल तर नाव होतं एन के. डिफेन्स सन्मान दिलाय ओंकारचा तयार होता या ऑर्करसाठी. डॉट बॉल अगदी इथे आलाय. पाहता पाहता 12 चेंडूचा खेळ संपलाय आणि 12 चेंडूमध्ये संघ पोहोचलाय 6 या धावसंख्या फलकावर. फलंदाज बाद झाले. बॅटिंग करणारी टीम गौरी स्पोर्ट्स नेवालीचे 4. केटी आलाय. बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होत असताना लेफ्ट हँडेड गोलंदाज आणि समोर लेफ्ट हँडेड फलंदाज तुम्हाला महेश पाटीलला बघायला मिळेल. पहिल्या षटकामध्ये 2 षटकामध्ये भरपूर शांत राहिलेत फलंदाज. पहिल्या ओव्हरमध्ये आदित्यने रन खर्च केले तर 4-3 विकेट त्याला मिळाली. ओमकार नाईक त्याने रन खर्च केले 2-1 विकेट त्यालाही मिळाली. केटी सज्ज होत असताना आपल्या बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होत असताना महेश पाटील बॉलिंग ट्रॅकवर. पहिल्या बॉलवर सिंगल तुम्हाला इथे बघायला मिळते. स्विच हिट केलंय. फिल्डर आहे तिथे. 1 रन बनत असताना सिंगल रन पुढे घेण्याचं काम मला वाटतं थोडंसं इंजर्ड झालाय खेळाडू. बॉल कलेक्ट करत असताना बॉल लागलाय त्याच्या नाही थोडंसं अगदी बघितलं आपण तर पाय थोडं ट्रेस तिथे जाणवते तिथे. चला थोडंसं खेळाडू धावत असताना तिथे त्याला पायामध्ये ट्रेस जाणवला थोडंसं. त्यामुळे थोडे ते थांबले होते बट रिलॅक्स झाले आणि पुन्हा एकदा सुरू होत असताना सामना. कल्पेश ठाकूर यांच्या 2 बॉलमध्ये 2 सिंगल आले. धावसंख्या फलकावर धाव आहेत त्या 8 रन. 8 धावा 4 खेळाडू बाद. चला सुरू करा मॅच प्लीज. महेशनं आक्रमण तर जरूर केले या बॉलवर परंतु पाठीमागे फिल्डर तैनात होते. 1 रन या बॉलवर सध्या कंप्लीट करत असताना
सिंगल फक्त सिंगलकडे फोकस करण्याचं काम टीम निवळच कडून झालंय. 9 9 धावा ऑन बोर्ड बाय. थोडीशी परिस्थिती बिकट आहे. तिखट फलंदाजाची गरज आहे का एन के मॅच मध्ये. हा का बॉल आहे वाईड यॉर्कर जबरदस्त चेंडू. केटी आपण डोंगरी संघाची ताकद त्यांची गोलंदाजीच राहिले आणि सध्या ती कामगिरी पुन्हा एकदा करत असताना या मॅच मध्ये कांचनदादा पालकर टॅप केला बॉलला. टॅपिंग क्रिकेट बॉल चालला मेडॉन मधून लॉंग ऑन कडे येतं. 1 रन पूर्ण केले गेले याही बॉलवर. धावसंख्येचा एकंदरीत टोटल ऑन बोर्डवर धावा आहेत त्या 10 डबल डिजिट मध्ये. गोलंदाज तयार. यश लागली होती बॉल हवेमध्ये तरंगत होता परंतु कोणी फिल्डर नव्हता आसपास. 1 रन बनले. दुसऱ्यासाठी निघालेत महेश. कंप्लीट. 2 मात्र या बॉलवर कंप्लीट झालेत. 3 ओव्हरचा आता खेळ मैदानात संपला आणि सांघिक धावा गौरी स्पोर्ट्स नेवाळी संघाच्या 18 चेंडूंच्या समाप्तीनंतर सध्या 12 रन ऑन बोर्डवर खेळाडू बाद आहेत 4. चला सुरू करा प्लीज. जीत आलाय. जीत खोत शेवटचं षटक या खेळाच्या पहिल्या सत्रातील. धावा आहेत फक्त ऑन बोर्डवर 12 धावा सध्या तुम्हाला बघा मिळतात. लास्ट ओव्हर ऑफ द इनिंग. इनके थोडासा प्रयोग करत होता. ऑफ साईडचा बॉल त्याने लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. बॅटम बॉलमध्ये नो कॉन्टॅक्ट. जीतला चांगला बाउन्स तिथे मिळाला. डॉट बॉल. भरपूर शांत क्रिकेट मैदानामध्ये फक्त 1 चौकार आतापर्यंत बघायला मिळाला. इनके का 1 स्कोरिंग शॉट दाखवतील का हा तो त्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये अपयश. आणि एक डॉट बॉल. लगातार 2 चेंडू जीतनं निर्धाव फेकलेत. टोटली लॉक केलेत फलंदाजानं या मॅच मध्ये. सुरुवात DK अतुल तदनंतर पार्थ राजेशी कातारा. बॉल हवेमध्ये फ्लाय करतोय. फिल्डर डाऊन द बॉल आणि कॉट बिहाइंड द विकेट. विकेट. नवीन फलंदाज मैदानामध्ये आता आलाय. कोण आहे? नीलला संधी दिली आज. नील काथारा. चला नील मैदानामध्ये आलाय. लेफ्ट हँडेड. 18 क्रमांकाची जर्सी त्यांनी परिधान केली. याचा अर्थ विराट कोहलींचे फॅन. आणि आज नील बघायचं काय करेल मैदानात नील. यस त्यांनी त्याचा प्रामाणिकपणा दाखवला मैदानामध्ये. स्पोर्ट्समन स्पिरिट. नील शुभेच्छा तोला तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी. कारण या खेळाचा असाच आदर केला तर हाच खेळ तुम्हाला याच आदरानं मोठं बनवेल. जीतला विकेट मात्र इथे मिळाली. 12 वर संघ थांबलाय. टोटली पहिले 2 बॉल 2 डॉट. त्यानंतर 2 बॉल 2 विकेट. जीत ऑन हॅट्रिक.
संतोष शेठ पाटील साई रक्षा ट्रान्सपोर्टचे ओनर प्रचंड मेहनत त्याने देखील या स्पर्धेसाठी केली आहे. शेवटचे 2 बॉल आता उर्वरित राहिलेत. महेंद्र आलेत. फुल टॉस बॉल आणि विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर होते आणि कॅच ते सुटली. जीत विकेट हॅट्रिक घेण्याची त्याची संधी जे सुटल्यामुळे गमावली गेली. 1 रन या बॉलवर पूर्ण होत असताना 13 धावा सध्या फलकावर तुम्ही बघतायत. चला आता पूर्वार्धामधील हा अंतिम चेंडू रणफलक जाऊन पोहोचलाय. सध्या 13 धावा होते आणि फिल्डर पुन्हा एकदा डाऊन द बॉल आणि जाईल तिथे त्याने टिपलाय. पहिलं सत्र आता समाप्त झालंय आणि 24 चेंडूमध्ये गबरी स्पोर्ट्स निवाई संघ या मॅच मध्ये करू शकलाय फक्त आणि फक्त 13 रन आणि 14 धाब्यांचं आव्हान मात्र इथे सेट केलंय. बघायचं आहे अरविंद ठाकूर 11 जीवनानी बामण डोंगरी कशा पद्धतीने रन चेस करेल आणि खरंच गोलंदाजांची खरी शर्तीचे प्रयत्न राहतील. बघायचं कशा पद्धतीनं या मॅचला वाचवण्याचं काम आणि कुठपर्यंत घेऊन जाण्याचं काम करते गौरी स्पोर्ट्स नेवाली आपल्याला बघायचं. चला लगेच मैदानामध्ये उतरायचंय. फटिंग आपण लावून घ्या कारण आता जवळपास 3 आता वाजलेत. मेगा फिनाले आपले बाकी. तर चला दुसऱ्या सत्राकडे आपण वळणार आहोत. हा आवाज आपल्यापर्यंत पोहोचलाय तर आपण यायचंय लगेचच. छोटा सर्जा शॉटगन म्हणून परिचित असणारे आमचे रायगड जिल्ह्यातील अतिशय नामांकित क्रिकेट समालोचक रॉकस्टार प्रवीण गायकर. छोटा सर्जा चला लगेच छोटा सर्जा. चला लगेच विनंती असेल नेवाली संघ की आपण क्षेत्रक्षण देखील सजून घ्या. सेमी फायनलची मॅच आपण इथे एन्जॉय करतो. और टुडीचे चला मॅच सुरू करा प्लीज लगेचच.
सुरुवात करतो आपण सेकंड इनिंगला. विजयासाठी करायचे आहेत 24 बॉलमध्ये 14 धावा. सुरुवात आपण इथे करतो. सुरुवातीला सलामीवीर म्हणून मैदानामध्ये संदेश गोंदले आणि तकदीर पाटील ठरल्याप्रमाणे सलामीची जोडी. आणि पहिले ओव्हर घेऊन मैदानामध्ये सोनू काठारा इम्पॉर्टंट ओव्हर दिशा देण्याचं काम केलं या बॉलला आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. सुरुवात झाली सध्या या 4 करायचे 14 धाबा विजयासाठी. पहिल्या बॉलवर चौकार. 17 चेंडू माफ करा 23 चेंडू आणि 10 धाब्यांची गरज. सोनू सज्ज होत असताना संदेश ऑन स्ट्राईक. वाईड यॉर्कर. चला एक चॅलेंजिंग बॉल इथे आलाय सोनू कडून. सोनू काथारा ज्यासाठी तो ओळखला जातो त्याचा लेग ब्रेक ऑफ ब्रेक आणि वेगवान वाईड यॉर्कर तो स्पेशल आहे त्याचा. आणि हा लोवर फुल टॉस थोडासा नी बेंड केला आणि बॉलला पाठवला आहे बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. सहा धावा रचित पाटील. सध्या काहीतरी चर्चा सुरू आहे व्यासपीठावर रचित पाटील आणि रुचिर म्हात्रे. आर फॅक्टर. धावसंख्या झाले 10 3 बॉलच्या नंतर. पुन्हा एकदा स्क्वेअर कट जबरदस्त पाठलाग सुरू झालाय. मैदानाची सीमाच तसे मैदानाची परिभाषाच तशी आणि हा विजयाचा शिक्का मोर्तब या सामन्यामध्ये केलाय. सामना मैदानात जिंकली. आता मॅन ऑफ द मॅच कोणाला द्यायची हे थोडंसं टेन्शन